चला तर आज आपण पाहणार आहोत कांद्याची पात आणि पत्ताकोबीची भाजी. चला तर हे टाकले मी तेल, कढई तापलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेले तेल. हे तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची. हे बघा, तेल थोडंसं गरम झाल्याने हे बघा त्या फोडणीमध्ये मी कोबी टाकून घेतलं आणि तो मी स्वच्छ धुवून कट करून घेतला होता आणि ह्याला आता छान परतून घ्यायचे. सतत हलवत राहायचं याला, कारण ते खाली चिटकू शकतो. हा बघा, कोबी छान असा परतून झालेला आहे आणि आता तो छान असं एकदम मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तर हे बघा, आपली पत्ताकोबी छान अशी मऊ झालेली छान. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकून मी हे हलवून घेते. आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, हळद, मीठ मी टाकून घेते आणि हे बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचे. आणि हे मिक्स झाल्यानंतर याच्यावर थोडीशी थोडं कमी पडलं होतं तूप, म्हणून थोडं मी आणखी 1 चमचा टाकले. आणि हे बघा, थोडी कोथिंबीर टाकायची वर आणि हे छान हलवून घ्यायची. आणि हे झाली तयार आपली पत्ताकोबीची लहान मुलांसाठी मिठाची भाजी. एकदा करून बघा. रेसिपी आवडली लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते. बघा, एकदा खाऊन बघा करून, एकदम मस्त लागते आणि तोंडी लावायला मोठ्यांना सुद्धा दुसऱ्या भाज्यांसोबत एकदम छान लागते. आता बनवूया कांद्याचे पात. आणि ही कढई गरम करून घेतली मी आणि त्यामध्ये टाकले तेल. आणि तेल छान कडक झाल्यानंतरच मोहरीची फोडणी द्यायची. हे बघा, तेल छान तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी जिरे मोहरीची फोडणी देणार आहे. जिरे टाकले आणि ही मोहरी आणि हळद आणि मीठ, तिखट हे अगोदरच टाकायचं भाजीमध्ये, म्हणजे छान भाजीला कलर पण येतो तेलातच टाकल्याने. त्याच्यामुळे मी ही तेलात टाकून घेते. आणि चटणी टाकल्यानंतर लगेच भाजी टाकायची. कट केलेली पात ही मी बारीक करून घेतलेली ती टाकून घ्यायची पटकन.
अशी एकजीव झालेली पात. आणि आता मी ही मसुराची डाळ भिजवून ठेवली होती 15-20 मिनिट आणि ती छान मऊ झालेली. आता मी ती त्यात टाकून घेते आणि हे हलवून घ्यायचे मस्त एकजीव करून. तुमच्याकडे जी डाळ असेल ती तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, तुम्हाला जी आवडत असेल ती. मला मसुराची डाळ खूप आवडते त्याच्यामुळे मी पातीमध्ये टाकून घेतलेली ती. आणि हे शेंगदाण्याचं कूट 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकले आणि हे हलवून घ्यायचं. आता एक जीव करून घ्यायचं छान. हे बघा कशी दिसते भाजी. ही बघा आता मी ही प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्ही एकदा करून बघा. एकदम छान लागते आणि डब्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे. एकदा करून नक्की बघा.